मित्रहो, उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडल्याचं बक्षीस म्हणून भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांना एकदा मुख्यमंत्रीपद दिलं. भाजपच्या नेत्यांना हे मान्य नव्हतं, त्यांना ते आवडलेलंही नव्हतं, पण नाइलाजानं का होईना त्यांना ते सहन करून घ्यावं लागलं. तरीही दुसऱ्यांदा सुद्धा आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं ही एकनाथ शिंदे यांची इच्छा होती, अपेक्षा होती. पण दुसऱ्या वेळी मात्र भाजपानं त्यांना पद्धतशीर दूर ठेवलं. अहो, एवढंच काय, महायुतीमध्ये असणारं एकनाथ शिंदे यांचं महत्व जाणीवपूर्वक कमी करण्याचा सुद्धा प्रयत्न सतत भारतीय जनता पक्षाने केला. जेवढी म्हणून कोंडी करता येईल तेवढी कोंडी भाजपानं एकनाथ शिंदे यांची केलेलीच आहे. आता एकनाथ शिंदे काही करू शकत नव्हते, मागचे रस्ते गुंडाळून गेलेले होते, त्यामुळं तोंड दाबून भुक्यांचा मार सहन करण्यापलीकडं एकनाथ शिंदे यांच्या हाती काही उरलेलं नाही. एक ना एक दिवस शिंदे गटाला भारतीय जनता पक्षात विलीन होण्याची वेळ नक्की येईल असं राजकीय जाणकारांना आजही वाटतं. संपत चाललेला आपला प्रभाव पुन्हा सिद्ध करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून अजूनही उद्धव ठाकरे यांची शिवसेना पोखरण्याचं काम सुरूच आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची स्तुती करताना एकनाथ शिंदे अजिबात थकत नाहीत. आता सुद्धा त्यांनी अमित शहा म्हणजे राजकारणातले चाणक्य, विकास पुरुष, पोलादी पुरुष अशा शब्दामध्ये गुणगान गायलं आहे. अमित शहा हे सुद्धा अधूनमधून एकनाथ शिंदे यांचं कौतुक करताना दिसतात. पण बघा, राजकारणामध्ये केली जाणारी एकमेकांची स्तुती ही किती खरी असते हा भाग वेगळा आहे. एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व देवेंद्र फडणवीस यांना तरी सहन होत असेल का? शिंदे यांचा आपल्या खुर्चीवर डोळा आहे हे फडणवीस यांच्या लक्षात येत नसेल का? आणि मग बाकी सगळं राजकारण तर यातच आलं. पण आता जी एक बातमी बाहेर आलेली आहे ना, यामुळं जर खळबळ उडाली नसती तरच नवल म्हणावं लागलं असतं. भारतीय जनता पक्षाकडून एकनाथ शिंदे यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आल्याची मोठी ही बातमी आहे. ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी याबाबत पोस्ट केल्यामुळं महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात सुद्धा मोठी खळबळ उडालेली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता दुसऱ्यांदा खिंडार पाडलं म्हणून भाजपावाली त्यांच्यावर खुश आहेत. आणि याच दरम्यान असीम सरोदे यांची ही पोस्ट आलेली आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद द्यायला भाजप तयार आहे, पण या बदल्यामध्ये जी अट ठेवलेली आहे ती मात्र शिंदे गटाचं अस्तित्व पुसून टाकणारी आहे. असीम सरोदे यांची ही पोस्ट काय आहे ते आधी बघा. सरोदे म्हणतात, भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे अशी माहिती अतिशय खात्रीशीर सूत्राकडूनच नाही तर काही मोठ्या आणि प्रतिष्ठित लोकांकडून मिळते. खरी गंमत म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात भाजपने शिंदे समोर एक अट ठेवलेली आहे की शिंदे गट भाजपामध्ये विलीन करायचा. राजकारण मजेशीर वळणावर आलेलं दिसत असलं तरी देवेंद्र फडणवीस फॅक्टर निस्तेज करण्याची तयारी हा त्यातील गंभीर भाग आहे. फडणवीस नेहमी शिंदेना पाण्यात बघतात आणि मराठा नेतृत्वाचा आपल्याला धोका आहे असं त्यांना वाटतं. बघूया काय घडतंय. बघा, अत्यंत कमी शब्दामध्ये खूप काही सांगून टाकलं आहे असीम सरोदे यांनी. पडद्याआडच्या राजकारणामध्ये हे सगळं काही असंच घडत असेल तर शिंदे गटाचं अस्तित्व नष्ट करण्यासाठीची भाजपाची मोठी खेळी म्हणावी लागेल. एकनाथ शिंदे यांना कदाचित मुख्यमंत्रीपद मिळेल ही, पण शिंदे गटाचं नामोनिशाण यामुळे कायमचं संपणार आहे. शिंदे गटाला कधी ना कधी भाजपामध्ये विलीन व्हावंच लागेल असं जे म्हटलं जात होतं ती वेळ बहुतेक आता आल्याची दिसते आहे. एकनाथ शिंदे यांना जर खरोखरच अशी ऑफर आली असेल तर त्यांच्या पुढे सुद्धा मोठा पेच उभा राहिला असेल. पडद्याआडच्या राजकारणामध्ये मोठं काहीतरी घडतंय हे मात्र नक्की मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं, हे सगळं असं घडू शकेल? तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या आणि
आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया जाता जाता सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.